तर म्हणजे रात्रीचे 10:30 वाजले आहेत आणि हुर्शीमध्ये चाललं आहे. थोडे पोर पण वाट बघतात. वेळ वाजून गेलेले आहेत, 11 वाजत दिलेले आहेत आता. आणि आपल्या हुर्शीमध्ये गणेश जयंती 1 तारखेक झालेली आहे. आज 3 म्हणजे 3 तारीख आहे आणि 3 तारखेच्या निमित्तानं आपल्या हुर्शी गावामध्ये गणपती मंदिर आहे. तर तिकडे आज डबल भारी आहे. तर तीच म्हटलं डबल भारी आज जाऊया. कार्यक्रम होत पहिले 1 तारखेपासून कार्यक्रम सुरू झालेत, काय ना काय होते कार्यक्रम. तर आता 3 तारखेक पण कार्यक्रम होत आणि डबल भारी असल्यामुळे आपले पोर पण चालले तिकडनात. तर मी पण चाललंय तिकडे डबल भारी ऐकू काय आणि म्हटलं बघूया तुमका पण आपल्या गणपती मंदिराचं दर्शन देऊया. तिकडे रिद्धी सिद्धी मंदिर आपला तिकडे. तर तिकडची सजावटने आपण तुमका दाखवूया आपला रात्रीचा मंदिर कसा काय कितपत दिसता काय. कॅन्टीनवर आपले गिरे कॅन्टीनवर पोर थांबलेले आहेत, तिकडे जाऊया आणि निघूया तिकडनं. आहे काहीच नाही काळो गावेल्या दिसत नाही. तर म्हणजे कॅन्टीनवरून येईल आता इकडनं निघता अर्धे 2-3 एक गाडी गेलेली आहे पुढे. आमची गाडी चालली 11 वाजलेले आता. डबल भारी बहुतेक सुरू झाली असणार हा. तर बघूया कितपत जाऊन तिकडचं मंदिर पण बघूया. गाडी चालूच होत नाही. उतरू थांब झाली सुरू बहुतेक. गणपती मंदिराच्या इकडे इला आता आणि डबल बारीक सुरुवात पण झालेली आहे. आता जाऊया मंदिराच्या इकडे आणि मग नंतर डबल बारीचा आस्वाद घेऊया आपण. तर मंडळी पेशवेकालीन रिद्धी सिद्धी मंदिराच्या इकडे आपण प्रवेश केलेलो आता. डबल बारीक सुरुवात पण झालेली आहे. तर मंडळी मंदिराची सजावट पण एकदम झक्कास दिसता. लायटिंगने एकदम भारीच केला नाही. समोर आधी डबल बारी सुरुवात आहे आणि आपली पब्लिक मंडळी इकडे सगळी बसलेली आहे. श्रोते मंडळी आपली डबल बारीक ऐकूसाठी इलेली जमलेली आहे. अजून पण मंडळी भरपूर पब्लिक जमणार आहे. त्याचबरोबर डाव्या तर लेडीज मंडळी बसलेली आहे. तर आपण आता गणपतीचं दर्शन घेऊन येऊया, त्यानंतर आपण बघूया. किती वाजता सुरू झाली? किती वाजता सुरू झाली? पाहुणे 11 लवकर झाली. मंडळी आपण येला इकडे रिद्धी सिद्धी मंदिरच्या इकडे आता दर्शन घेत आहे आणि नंतर बाबांचा आस्वाद घेऊया. बाहेरचा पब्लिक पण दाखवूया थोडाफार. मनपूर्वक आभार मानतो. त्यांना सुद्धा त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतोय. या ठिकाणी बुवाना बारी चालू करण्यासाठी आमंत्रित करतोय. झोपून राहू लाईव्ह करता मासाच वर्षातलं जास तोंड टाकवीत नाही. तोंड टाकू तू लावीत नाही. तू लाव जत्रेतला याला उलट डोक्याचं. कैसे कैसे लोग रहते हैं यार. गर्दी इकडे तिकडे जायसारखं गर्दी ना. या सात ना आमच्याकडे सांगितलं नाही म्हणा होते.
मंडळी महिला मंडळ पण डब्बल वारीसाठी भरपूर संख्येने उपस्थित आहे. आपल्या हुर्शी गावातल्याच महिला मंडळ बहुतेक हा कोण नाही कोण. चंद्रकांत बुवा कदम असतील, स्वर्गीय परशुराम बुवा पांचाळ असतील, स्वर्गीय वामन बुवा खोपकर, स्वर्गीय चिंतामणी बुवा पांचाळ असतील, स्वर्गीय जयराम बुवा घाडेगावकर, स्वर्गीय विलास बुवा पाटील अशी अनेक भजनाची मंडळी हे साधू संत या महाराष्ट्राच्या भूमीत आणि आपल्या कोकण भूमीत जन्माला आले आणि त्यांनी आपल्याला हा हरिनामाचा वारसा दिला नाही का. म्हणून त्यांना साजेस असं भजन या ठिकाणी बुवा नक्की सादर करतो. तुमचं कौतुक बुवा, कारण अतिशय सुंदर बुवा भजनाला सुरुवात केला तुम्ही. तर मंडळी व्हिडिओ थांबूची वेळ झालेली आहे आत्ता आणि रात्रीचं 1 वाजलेलो हा. डबल वारीचा सामना असं चालू राहणारा. आजची व्हिडिओ मंडळी थोडी छोटीच असणार आहे, कारण आपण फक्त आपल्या रिद्धी-सिद्धी मंदिराचं दर्शन देण्यासाठी व्हिडिओ केली आणि तिकडचा कार्यक्रम कसं पार पाडलो आणि तिकडची सजावट आपल्या मंदिराची कशी काय कितपत केलेली आहे ती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तरी आता तुमका ती दाखवून झालेली आहे आणि मी पण आता व्हिडिओ वगैरे थांबवतो आहे. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मंडळी आता धन्यवाद.